तर तिकडे पुण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव पुण्यातील हंडेवाडी परिसरामध्ये दहीहंडी आयोजन करण्यात आलंय। तर नाना भानगिरे यांच्या दहीहंडीचं 90 वर्ष आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आता जल्लोष देखील या ठिकाणचा पाहायला मिळतोय। तर हंडी फोडणाऱ्या पथकाला 7 लाखांचं बक्षीस देखील दिलं जाणार आहे आणि या दहीहंडी उत्सवाला आता सुरुवात होते आहे। शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया कसं आहे यांचं नियोजन। पुण्यातील हडपसरमधील प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे या दहीहंडी महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहतोय ही हंडी आहे आणि जवळपास 9 थर लावून ही हंडी फोडण्याचा मानस असणार आहे। स्वतः शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे आपल्या सोबत आहेत। 90 वर्ष आहे, कसा उत्साह आहे आणि कशा पद्धतीने आता सुरुवात झालेली आहे? आता खऱ्या अर्थाने गोपाळ भक्त यायला चालू झालेला आहे। एक 6-6:30 पर्यंत संपूर्ण हा परिसर गोपाळ भक्ताने एक वातावरणमय भक्तिमय वातावरणामध्ये निर्माण होणार आहे। दरवर्षी दहीहंडी मोठ्या प्रमाणामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने होत असते। याही वर्षी सांस्कृतिक कला, त्या प्रकारचे पारंपरिक वाद्य हे दहीहंडीचं मूळ उद्दिष्ट असतं आणि ह्याच्यातूनच आमच्या येणाऱ्या पिढीला एक आदर्श मिळावा ह्या हेतूने आमची दहीहंडी दरवर्षी साजरी केली जाते। थोड्याच वेळात या दहीहंडी उत्सवाला आता सुरुवात होणार आहे आणि ढोल ताशांचं पथक तसेच डीजेच्या तालावर इथं तरुणाई सुद्धा थिरकताना पाहायला मिळणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।